नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे 26 मार्च आणि आज यूट्यूब चॅनल चालू करून झाला आहे 1 महिना. आणि 1 महिना कसा झाला आहे मला कळलंसुद्धा नाही. सकाळी असंच कॅलेंडरमध्ये बघत होती की आज काही म्हणजे उपवास वगैरे काही आहे का, किंवा काही स्पेशल असतं ना की काही कोणता डे वगैरे. तर असं बघत होती तर आज होता 26. तर लगेच माझ्या लक्षात आलं आपण 26ला आपली जे चॅनल आहे ते चालू केलं होतं आणि महाशिवरात्र होते त्या दिवशी. आणि बघा ना, आजच्या दिवशी हे पण आहे, एकादशी आहे, भागवत एकादशी आहे आज. तर छान वाटतंय मला. 1 महिना झाला आहे तर असं वाटत नाही की, मला असं वाटतंय की आत्ता चालू केलं तर 2-3 दिवस झाले असं असं हे होतंय. म्हणजे 1 महिना होऊन पण गेला, याच्यावर विश्वास पण बसत नाही. भागवती एकादश म्हणजे पैठणची नाही आता. हा, आणि पैठणची, हा आळंदीची ना. पैठण अच्छा, पैठणची. महाराजची हा हा, षष्टीची दिंडी वगैरे जात असते. आणि आमच्या गावाकडे पैठणला आज दिंडी वगैरे जात असती आणि तिथं यात्रा असते आहे ना पैठणला आज. तर तिथली यात्रा असते, आपली पण दिंडी जायची ना. तर तर मी काय म्हणत होते आपल्या यूट्यूबच्या प्रवासाबद्दल. तर मला छान वाटतंय म्हटलं खूप असं. म्हणजे मी हे जे चॅनल सुरू करेल किंवा यूट्यूब चालू करेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. पण काय कुणास ठाऊक, त्या दिवशी माझ्या मनातच आलं की चला आपण करूया. म्हणजे पालवसाहेब म्हणायचे मध्ये मध्ये, मी जास्त यूट्यूब बघायची ना, तर ते म्हणायचे मग तू 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 कर तुझं चालू, तुला आवडतंय तर तू कर तुझं चालू, तू बनव तुझ्या इच्छेसाठी, किंवा तुला आवड आहे तर तू बनव. तर म्हटलं चला, महाशिवरात्र होती त्या दिवशी, तर मग टाकला. आणि तेव्हापासून जे चालू केलं आहे तर ते आता चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे. मला माहिती आहे की मी अजून मी नवीन आहे आणि माझ्याकडून खूप चुका पण होत आहेत. व्हिडिओमध्ये म्हणा किंवा व्हिडिओ एडिट करताना किंवा बनवताना काही चुका होत आहेत. ते मी नंतर बघितल्यावर मला कळत आहेत आणि ते नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सुधारण्याचा प्रयत्न पण करते आहे. आणि अजून मला खूप शिकायचं आहे. ॲक्च्युली मला ना याच्यातलं काही माहिती पण नव्हतं. मी फक्त आपलं यूट्यूब आणि फेसबुक वगैरे अशी बघायची, पण असं जास्त डीपमध्ये मला त्याच्यातलं काहीही माहिती नव्हतं. पण आता बरंचसं मला त्याच्यामधलं यायला लागलं आहे. अगोदर तर मला एडिट करायला पण येत नसायचं. पालवसाहेब किंवा अनिकेत करून द्यायचा. पण आता मी एक 8 दिवसापासून एडिटिंग वगैरे पण शिकली आहे. तर मला खूप छान वाटतं आहे की मी काहीतरी वेगळं करते आहे, किंवा म्हणजे असं वेगळं बनवते आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः बनवून ते एडिट वगैरे करते आहे. ते खूप छान वाटतं मला. तर हेच मला तुमच्यासोबत आज बोलायचं होतं. त्याच्यामुळं मी आज सकाळी काही शूट केलं नाही आणि आपलं रेसिपी डे वगैरे काही बनवलं नाही, म्हणजे त्याचं शूट केलं नाही. म्हटलं चला आज फक्त तुमच्यासोबत थोडंसं गप्पा मारूया. आणि आता पालवसाहेब पण आले, तर मगाशीच आले ते पण. म्हटलं चला आता निवांत झाली, स्वयंपाक वगैरे पण झाला आहे, तर म्हटलं चला आता थोडंसं तुमच्यासोबत बोलूया. तर या प्रवासात जर म्हणायचं झालं तर अगोदर जी कामं मी घरातली कामं करून माझा अख्खा दिवस त्या कामात जायचा, तीच कामं आज करून मी व्हिडिओसुद्धा शूट करते आणि बनवते. हे मलाच म्हणजे असं विश्वास बसत नाही की मी कसं काय करते. कारण जे कामं करताना अख्खा दिवस जायचा, आज ती कामं पूर्ण करून मी माझे व्हिडिओ पण बनवते. तर मला पण खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि विशेष म्हणजे मला कंटाळा नाही येते व्हिडिओ बनवायचा, किंवा किती काम असलं तरी मी त्याच्यातून वेळ काढून हे बनवते. तर ते असं म्हणतात ना की माणसाला आवड असली की माणूस सवड काढतो. तर तसं आहे माझं, तसं झालं आहे ॲक्च्युली. कारण मला आवडतं आहे करायला, कंटाळा येत नाही, त्याच्यामुळं मी बराबर टाईम पण काढते आहे. तर आता जेवण वगैरे करायचं आहे आम्हाला आता. पण म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत बोलूया. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि काही तुमचे काही सजेशन असतील, किंवा मी काय अजून करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे, किंवा काय अजून दाखवायला पाहिजे,
तर ते पण तुम्ही मला ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की त्याचा विचार करेन आणि ते व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. अजून पण मी व्हिडिओ सुधारण्याचा प्रयत्न करते आहे, कारण अजून खूप शिकायचं आहे मला याच्यामध्ये आणि मी नक्की ते शिकणार आहे. आणि जसं आता माझा प्रवास चालू झाला आहे तसाच हा प्रवास मी आता चालू ठेवणारच आहे. म्हणजे मला ते चालू ठेवायचाच आहे. तर मग आता पालवी साहेबांना विचारूया, तुम्हाला काय वाटतंय. आलेत ते जरा आराम करतायत. काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय आपलं चॅनल चालू केलंय तर? चांगलं आहे. चांगलं आहे ना? जमतंय का मला? जमतंय ना? अजून पण प्रयत्न करायचे नक्की नक्की. अजून आज यापुढं तर अजून खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत. ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ आम्ही पुढं आणणार आहेत, आहे की नाही? तसा आमचा प्लॅन चाललाय. करूया ना, ट्रॅव्हलिंगचे करूया. हां, तर ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल. जोक्स वगैरे असतील असे पण करूया. हां, कॉमेडी करूया काही. नक्की पुढे येईल. पुढचे व्हिडिओज अजून छान इंटरेस्टिंग असतील आणि तुम्हाला खूप एंटरटेनमेंट पण होईल आणि ट्रॅव्हलिंगचे पण तुम्हाला इतके छान छान बघायला मिळणारच, आहे की नाही? मिळतील ना? जाऊया ना बाहेर फिरायला. आणि कुठंतरी त्यानिमित्ताने आम्ही बाहेर पण जाणार फिरायला वगैरे, मुलांना पण घेऊन जाणार. मग त्यांचं पण जरा थोडंसं, आहे की नाही, त्यांना पण छान वाटेल ना. फ्रेश होते. हां, मुलं पण फ्रेश होतात आणि आपण पण. आणि मग काय अजून बोलताय? शुभेच्छा. आणि मला शुभेच्छा देत आहेत. आणि यांच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आहे खरं म्हणजे तर, आहे की नाही? सपोर्ट तर पाहिजे ना घरच्यांचा, नाही का? हां, त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करत राहा. आणि ते मला बोलतात तू करत राहा, बाकीचं काय व्ह्यूज येऊ न येऊ, आहे की नाही? आपल्यासाठी करायचं. ते बोलतायत की आपल्यासाठी करायचं. म्हणजे कसं, आपण आयुष्यात पाठीमागं डोकावून बघितलं तर आपल्याला ते आठवणी राहतील, हे की नाही? पुढं आठवणी राहतील आपल्याला, आपल्या मुलांच्या किंवा आपल्या, आपण कसं होतो किंवा काय करत होतो, हे की नाही? मस्त वाटेल ना बघायला. असं तर आपण काय जास्त ठेवू नाही शकत सेव्ह करून ना, पण हे सेव्ह राहील आपलं, ह्याच्यासाठी करायचं आपल्याला, आहे की नाही? तर मंडळी, चला आजचा हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ मी इथंच एंड करते, कारण आता 9 वाजलेत आणि पालवे साहेबांना भूक लागली आहे ना? भूक लागली ना? तर आता मी जेवायला घेते. तर चला, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि स्वस्त राहा.